नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्लॉग माझा शेवटचा व्लॉग आहे 2023चा. तर हा आठवणीतलं व्लॉग असेल 31 डिसेंबरचा. तर चला तर पुढे आज दिवसभरात काय होतं ते मी तुम्हाला शेअर करतोय. मित्रांनो, आजचा जो विषय आहे शेगडीवरचा. बरेच दिवस झाले शेगडीचे बटणं खराब झाले होते, पाईपसुद्धा खराब झाला होता आणि लिकेजचा वाससुद्धा येत होता. तर मित्रांनो, मी कंपनीला संपर्क केला आणि कंपनीने त्यांचा मेकॅनिकल पाठवला. कंपनीने सांगितलं उज्ज्वला अंतर्गत जी शेगडी आहे ती रिपेअर होत नाही असं त्यांच्या कंपनीने सांगितलं. आणि रिस्क मला घ्यायची नव्हती म्हणून मी बोललो हरकत नाही, नवीनच शेगडी आणू आणि नवीन शेगडी लावून बघूया. आता जुनी आणि नवीन शेगडीमध्ये फायदे काय आणि तोटे काय हे तुम्हाला पुढे जाऊन बघायला भेटेल आणि काळजीसुद्धा तुम्हाला घेता येईल. तर आजचा हा विषय आहे आपला शेगडीवरचा. मित्रांनो, ही आपली आहे उज्ज्वला योजनेमधून घेतलेली शेगडी. ही जी शेगडी आहे याचा आता प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला मी दाखवतो. आता हे जे बटन आहे हे ऑन केलं, याला हे लावलं. आता तुम्हाला बघत असेल ही आपल्याला जर बारीक करायची झाली ना तर ही सिस्टम बारीक होत नाही, ही डायरेक्ट अशी बंद होती. त्याच्यामुळे म्हणजे धोका संभवतोय. आणि ही जी छोटी आहे तर ही ह्याचा पण जो जाळ दिसतोय तो सुद्धा कमी आहे आणि तो एकदमच बारीक होतोय. आणि त्याच्यामुळे 2 गॅसवरती जर स्वयंपाक करायचा झाला तर बरीचशी अडचण येते. आणि शेगडीवरनं सांगितलं की ही रिपेअर होत नाही आहे. आता ते येतात आहे गॅसवाले म्हणजे मेकॅनिकल, आणि त्यांच्याकडून ते आपण नवीन शेगडी बसून घेतो. तर तुम्ही व्हिडिओवरती लास्टपर्यंत थांबून राहा, तुम्हाला ती बघायला भेटेल आणि त्याच्याकडून आपल्याला अजून काही माहितीसुद्धा भेटेल. तर चला तर त्यांची आता आपण वाट बघतोय, आता ते येतील. ही शेगडी आहे, ही 3 याच्यावरती म्हणजे मी याच्यावरती चहा बनवू शकतो, त्याच्यावरती डाळ भात होऊ शकतो. म्हणजे एका वेळेमध्ये 3 गोष्टी लवकर होऊ शकतात आहे. मित्रांनो, ह्या गॅसबद्दल आहे ना बऱ्याचशा गोष्टी ऐकायला आल्या. त्या म्हणजे कुठल्या की ही काच आहे ही तडकते, ह्याचे बरेचसे प्रॉब्लेम होतात आहे. तर माझ्या मिसेसने आणि मी डिस्कस केलं की असं काही नाही आहे, की आपल्या वापरण्यावरती आहे की आपण कशा. आता जसं आपण एखादं गरम कुकर आहे आणि तो काचेवर ठेवला तर साहजिकच प्रॉब्लेम होणार. त्याच्यावरती सतत गरम पाणी किंवा कालवण म्हणा काही म्हणा गरम वस्तू पडली तरी नुकसान होणार, बटनावरती पडलं तरी नुकसान होणार. आपल्या वापरण्यावरती आहे. पण तुम्ही हा गॅस ज्यांनी कोणी वापरले असेल, म्हणजे माझ्या सबस्क्रायबरबद्दल बोलतो की सबस्क्रायबर तुम्ही जर कोणी वापरले असेल तर ह्या गॅसबद्दल मला नक्कीच कमेंट करून माहिती द्या. हे गॅस आता आलेले आहेत. ओके, सही है ना? चल जाएगा 1-1.5 साल तो। हाँ, 1-1.5 साल चला बहुत हो गया। जंग पकड़ लेता है, सब अंदर नहीं है ना। तो सब फिटिंग का काम है हमारा। अंदर से उधर से कुछ बास बीस कुछ
नहीं आ रहा कुछ, नहीं आ रहा। ये बाजू से आता है, उसका कुछ प्रॉब्लम नहीं है ना? ये वो नहीं करा तो राइट यूज करना ही पड़ेगा। ओके। सिगड़ी का क्या ख्याल रखना चाहिए? पानी नहीं डालने का, ढीला करके कपड़ा पानी निचोड़ के कपड़ा ओके। घुमा सकते हो। ओके। ज्यादा कोई पानी गिराते हैं वो इतना मत गिरा उसको। अच्छा, पानी नहीं गिरा रहा है। छोड़ने का तो कपड़ा पानी निचोड़ के साफ कर सकते हैं। ओके। मित्रांनो, शेगडी लावून झाली आहे. शेगडीवाल्यांनी सांगितलंय की ती चायना शेगडी आहे आणि ती शेगडी मला गिफ्ट मिळालेली आहे. आणि गॅसवाले बोललेत की ती 1-1.5 वर्ष चालेल. तर हरकत नाही, 1-1.5 वर्ष झाले. तशी ही चेंज करायचीच होती आणि ही शेगडी लावली. आता आपण तर तुम्हाला चालू करून दाखवली आहे शेगडी कशी आहे. म्हणून मी हा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवला की जागरूक पण असणं खूप गरजेचं आहे. की मी हाताने सुद्धा तो पाईप सहज लावला असता, त्याने तो पाईप हातानेच लावला. पण बोललो की आपल्याला त्याच्यातल्या आजूबाजूच्या गोष्टी शेगडीच्या माहिती नाही आहेत की कुठे लिकेज आहे का, तो म्हणजे काय ते लोक काळजी घेतात का नाही. आणि त्याने सांगितलं की जेवण झाल्यानंतर खालूनच बंद करायचं. कारण हे त्याच्यातले जाणकार होते, म्हणजे बोलतात ना, जो तो आपल्या क्षेत्रामध्ये प्रोफेशनल असेल तर त्याच्याचीच त्यांचा सल्ला घ्यावा. 2 पैसे गेले, म्हणजे 236 रुपये जे कंपनीचा जो गव्हर्नमेंटचा जो चार्ज आहे तो त्यांनी घेतलेला आहे. मी तो त्यांना बिल पे केलेला आहे त्यांचा. आणि आता म्हणजे काळजी नाही आहे की बाबा हे असं राहिलं. आणि तो जाताना बोलला की काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. तर ही आहे सर्व्हिस. मग तुम्हालाही सांगतो की तुम्हालाही घरात शेगडीचं काही काम जर निघालं गॅसचं तर प्रोफेशनललाच बोलवा. आणि अशा पद्धतीने शेगडीची पूजा सुद्धा झालेली आहे. आता त्याच्यावरती गोड चहा होतोय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज शेगडीचा विषय होता. काळजी काय घ्यायची तुम्हाला बघायला भेटलं. प्रोफेशनल कंपनीवालाच येऊन गेलेला आहे, त्यांनीच कनेक्शन करून गेला आहे. आणि अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा. टेक केअर, बाय बाय.